केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या SIR संदर्भात अनेक घोळ आणि अनेक गोंधळ बघायला मिळतोय संपूर्ण देशभरामध्ये. आणि आता मी सध्या आहे मुंबईत. माझ्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर आहेत. ही खरं तर यादी आहे दुबार मतदारांची, ज्याच्यावर आक्षेप नोंदवलेला आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी. सर, नेमकी कशाची ही यादी आणि काय आक्षेप आहे तुमचा? पण मी 2024 विधानसभा निवडणूक लढलो, माझा पराभव झाला. आम्ही सर्वांनी निवडणूक याचिका केली होती, कारण आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं की प्रत्येकाने निवडणूक याचिका करा, ती केलेली आहे. मी जेव्हा निवडणुकीचा निकाल पाहिला तर मला 2019 पेक्षा जास्त मतं पडलीत. म्हणजे माझ्याबद्दल नाराजी होती, अँटी इन्कमजी होती, असं काही नव्हतं. पण विरोधी पक्षाला खूपच जास्त मतं पडली. तर मी विश्लेषण केलं की मी इतके दिवस निवडणुका लढवतोय, 7-8 निवडणुका लढलेलो, मला मतदारसंघ माहिती आहे. काय झालं तर मी माझी यादी, माझ्या दक्षिण कराड मतदारसंघातली मतदार यादी घेतली 2024च्या विधानसभा निवडणुकीची. आता ती यादी ही इलेक्शन कमिशन तुम्हाला सोपी देत नाही. ती मशीन रिडेबल, कम्प्युटरवर चालू शकेल अशी यादी देत नाही. ती वेगळ्या फॉर्मॅटमध्ये ती बदलावी लागते, त्याला खूप वेळ लागतो. 5-6 महिने मला लागले. आम्ही ते सगळी यादी PDF फॉर्मॅटमधून बदलून एक्सेल फॉर्मॅटमध्ये करून ती अगदी खोलवर तपासली. तर त्यामध्ये मला काय आढळलं की माझ्या मतदारसंघामध्ये एकूण 3,15,000 मतदार होते. त्यापैकी 21,000 मतदारांची नावं 48,000 ठिकाणी आहेत. म्हणजे एका माणसाचे नाव 2 ठिकाणी, 4 ठिकाणी, 5 ठिकाणी, 10 ठिकाणी, 12 ठिकाणी एकच नाव. म्हणजे स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव मॅच होणारी. आता हे काय फार सोपं नसतं. आता माझं नाव पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण हे अधिकृत नाव आहे. माझ्या मतदारसंघात दुसरं नाव मिळणार नाही, अवघड असतं. तरी मला मिळाली नावं. तर माझ्या मतदारसंघामध्ये एकंदरीत ह्याच्यापैकी 21,000 लोकांची नावं ही 48,000 ठिकाणी आहेत. म्हणजे 27,609 एक्स्ट्रा नावं, त्या लोकांची नावं पुन्हा पुन्हा आलेली आहेत. आणि ही 27,000 लोकांची यादी, ही सगळी यादी दुबार नाव असं कर की कराड मंगळवार पेठेत पण आहे आणि कराड गुरुवार पेठेत पण आहे, कराड शुक्रवार पेठेत पण आहे, वारुंजीमध्ये पण आहे, काल्यामध्ये पण आहे आणि शेऱ्यामध्ये पण आहे. ही सगळी नावं मी माझ्या मतदारसंघात दिली आहेत. बूथ वाईज अनुक्रम क्रमांक, त्याचं नाव, आधार क्रमांक, सगळी ही यादी, दोन्हीची डुप्लिकेट नावांची यादी दिलेली आहे. एकूण किती नावं आहेत? 48,000 नावं, त्यातली 27,000 नावं डुप्लिकेट दाखवलेली आहे. आता मी हे जेव्हा सगळं केलं, ही छापली नावं इलेक्शन कमिशनला दिली, तेव्हा मला लक्षात आलं की आपल्या शेजारच्या मतदारसंघामध्ये पण नावं आहेत आणि ती माझ्या मतदारसंघात आहेत. ती मी माहिती घेतली कम्प्युटर. ती जी यादी छोटी दिसते आहे, ती यादीमध्ये माझ्या शेजारच्या उत्तर कराडमध्ये 6,063 नावं दुबार आहेत. म्हणजे दक्षिण आणि उत्तरमध्ये कॉमन नाव आहेत. त्यानं दोन्ही ठिकाणी मतदान केलं असावी शक्यता आहे. इस्लामपूर जयंत पाटलाच्या मतदारसंघामध्ये 6,400. त्यानंतर शिराळा मतदारसंघामध्ये 7,900 दुबार नावं आहेत. नंतर पाटणमध्ये शंभूराज देसाई आमदार आहेत, तिथले 4,200. नंतर पलूस काडेगावमध्ये विश्वजित कदम आमदार आहेत, त्या ठिकाणी 3,900. अशी एकूण 28,509 नावं ह्या 5 मतदारसंघात माझ्या मतदारसंघात दुबार आहेत. मतदारसंघ कॉम्पॅक्ट आहे, 5 मिनिटात इकडून तिकडे जाता येतं. त्यामुळे तिथं मतदान करून इथं येऊन पुन्हा शाई पुसून पुन्हा मतदान करणं हे सहज शक्य आहे. तर आमची मागणी काय आहे की एका नावाचे 2 माणसं असतील तर आमची काय हरकत नाही. पण एका व्यक्तीचे 2 ठिकाणी नाव असलं तर ते शक्य नाही, ते चुकीचं आहे. कारण निवडणूक कायदा आपल्याला अधिकार देतो की कुणीही कुठेही मतदान करावं. माझ्या मतदारसंघात कुणी आला उत्तर प्रदेशचा, तामिळनाडूचा, माझी काय हरकत नाही. पण तरी तिथं नाव नसलं पाहिजे, दुबार नाव नसलं पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. ते SIR प्रक्रियेतून हे केलं पाहिजे. आणि मी एक सांगतो आपल्याला की माझ्या दिल्ल्याकडनी ही यादी घेतली, मी त्यांना सॉफ्ट कॉपी दिली, हार्ड कॉपी छापील प्रिंटआउट दिलं आणि त्यांनी सगळे तपासल्यानंतर आतापर्यंत तरी 36,000 नावं रद्द केली. पण मी निवडणुकीच्या आधी जेव्हा तक्रार केली की दुबार नावं काढा, तेव्हा केली नाहीत. 2024ची विधानसभा निवडणुकीत जिंकायचं भाजपचं एकमेव सूत्र हे होतं. 24 लोकसभेला दारुण पराभव झाल्यावर अमित शहा नागपूरला आले. 24 सप्टेंबर 2024ला आपल्या कार्यकर्त्यांना संबोधून सांगितलं. काय सांगितलं? प्रत्येक बूथमध्ये 10% मतं वाढवा. आता 10% मतं कशी वाढतील? कारण देशाची लोकसंख्या सरासरी वर्षामध्ये 0.9% वाढते. जन्मदर, मृत्यूदरचं बघितलं तर म्हणजे लोकसभा ते विधानसभेच्या 5 महिन्यामध्ये 0.5% वाढली असेल.
आणि तुम्ही सांगता 10% वाढवा. 10% कशी वाढली? तर एका माणसाने 4-4, 5-5, 6-6 ठिकाणी नावं नोंदवली आणि 4-4, 5-5, 6-6 वेळेला मतदान केलं शाही पुसून. पण आता मग सर पुढं काय या संदर्भात काय कोर्टात जाणार? कमिशन का आम्ही काय करणार त्याला? आम्ही आंदोलन करणार, बोलणार. राहुल गांधींनी एवढी मोठी वोट चोरीची चळवळ केली त्याकरता. आम्ही एवढंच विनंती करतो की तुम्हाला जर प्रामाणिकपणे निवडणुका घ्यायच्या असतील ती मतदान यादी शुद्ध करा. ही सगळे तुम्हाला पुरावे दिलेले आहेत.